ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आत्तापर्यंत आपण अमाईनचं इंट्रोडक्शन आणि त्याचं क्लासिफिकेशन आणि IUPAC नेमिंग कसं करायचं किंवा त्याचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम आणि IUPAC नेम कसं द्यायचं हे शिकलो. आता आपण स्टार्ट करणार आहोत हाऊ टू प्रिपेअर अमाईन्स. तर मी हेडिंग दिले प्रिपरेशन ऑफ अमाईन्स. तर पहिली मेथड आहे फ्रॉम अल्किल हॅलाइड अँड अमोनिया. अल्किल हॅलाइड अँड अमोनियापासून आपल्याला अमाईन्स तयार करायचं आणि या प्रोसेसला आपण म्हणतो अमिनोलिसिस किंवा अमिनोलायसिस. ओके, आता बघा मी एक सिंपल एक्झाम्पल घेतो. CH3Br CH3Br याला आपण मिथाइल ब्रोमाइड म्हणतो. काय म्हणतो आपण याला? मिथाइल ब्रोमाइड किंवा याचा IUPAC नेम आहे ब्रोमोमिथेन. याचा IUPAC नेम काय आहे? ब्रोमोमिथेन. आता मला सांगा या दोन्हीमध्ये या कार्बन आणि Br मध्ये जो बॉन्ड आहे त्याच्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? ऑफकोर्स Br हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तर त्याच्यावर येणार पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि कार्बनवर येणार पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर. आता काय फॉर्म्युला अमोनियाचा? NH3. आणि अमोनियावर तुम्हाला माहीत असतं एक लोन पेअर असतो. बघा इथं लोन पेअर आहे याचा अर्थ काय? याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे ॲज अ न्यूक्लियोफाईल अटॅक करू शकतो. कारण या कार्बनकडे इलेक्ट्रॉन्स कमी आहे कारण त्याच्यावर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. तर हा अमोनिया कार्बनवर अटॅक करेल आणि त्यावेळेस हा Br बाहेर निघून जाईल. कारण Br आता स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढतो म्हणजे तो गुड लिव्हिंग ग्रुप आहे. मग तयार काय होतं बघा, CH3 आहे तसा. त्याला कोण जॉईन झाला? नायट्रोजन. नायट्रोजनवर किती हायड्रोजन्स आहे? 3 आहे. 2 असे दाखवतो आणि 1 खाली दाखवतो. कारण नायट्रोजननी स्वतःचे इलेक्ट्रॉन्स दिले म्हणून त्याच्यावर आता कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. बरोबर. आणि बाहेर कोण गेलं? Br मायनस. हा Br इलेक्ट्रॉन घेऊन गेला ना म्हणजे बाहेर कोण गेलं? Br मायनस. आता नायट्रोजन स्वतःकडे पॉझिटिव्ह चार्ज जास्त वेळ ठेवणार नाही कारण नायट्रोजन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. तर इथं आपण आता यूज करणार एक बेस NaOH. बघा हा Na या Br संग जाईल तर मी इथं लिहितो बाहेर काय जाईल? मायनस NaBr. आणि हा OH याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहे बघा, तो काय कराल? इथला हायड्रोजन घेईल आणि हायड्रोजन स्वतःचे दोन्ही इलेक्ट्रॉन्स कोणाला देईन? नायट्रोजनला देईन आणि नायट्रोजनचा पॉझिटिव्ह चार्ज कमी होऊन जाईल. मग तयार होईल काय? म्हणजे इथं OH आणि हा H बाहेर काय जातं? वॉटर. दोन गोष्टी बाहेर गेले बघा, हा NaBr OH आणि हा H आणि दोन्ही इलेक्ट्रॉन कोणावर आले? नायट्रोजनवर. तर तयार काय झालं? CH3NH2 झाला का नाही? प्रायमरी अमाइन तयार. काय तयार झाला? प्रायमरी अमाइन. मला सांगा या अमोनियाला न्यूक्लियोफिलिक कॅरेक्टर कोणामुळे होतं? त्याच्यावर असलेला लोन पेअरमुळे तो इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो, त्याच्यामुळे तो न्यूक्लियोफाईल म्हणून ॲक्ट होऊ शकतो. पण इथं बघा आता प्रायमरी अमाइन, प्रायमरी अमाइनच्या नायट्रोजनवर पण काय इलेक्ट्रॉन्स आहे आणि हा CH3ला तुम्हाला माहिती आहे CH3 कोणता इफेक्ट दाखवतो? +I इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे हा CH3 नायट्रोजनला आणखीन इलेक्ट्रॉन्स देणार. मग मी असं म्हणू शकतो का प्रायमरी अमाइन इज स्ट्रॉंगर न्यूक्लियोफाईल दॅन अमोनिया? अमोनिया तर स्वतःचे इलेक्ट्रॉन देऊ शकतो पण प्रायमरी अमाइन त्याच्यापेक्षा जास्त देऊ शकतो का? कारण त्याच्याच संग जो ग्रुप अटॅच्ड आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे आणि तो इलेक्ट्रॉन कोणाला देणार? नायट्रोजनला. म्हणजे नायट्रोजनवरचे इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार? वाढणार. मग तो इझिली दुसऱ्याला देऊ शकतो. म्हणजे दिस ऑल्सो ॲक्ट ॲज अ स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल. हा स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल असल्यामुळं हा पण पुढे जाऊन रिॲक्शन करेल. हा स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल असल्यामुळे पुढे जाऊन तो पण रिॲक्शन करेल. तर मी परत समजा घेतलं CH3Br. काय घेतलं मी? CH3Br. आता हा प्रायमरी अमाइन घेतला, इथं लोन पेअर आहे, हा परत या CH3 वर अटॅक कराल, परत हा Br इथून बाहेर. बरोबर.
तर पुढं काय तयार होईल, तो CH3 असा, इथं NH हा एक हायड्रोजन खाली दाखवतो कारण नायट्रोजनवर कोणता चार्ज येईल आता, पॉझिटिव्ह, आणि एक CH3, आणि बाहेर कोण जाईल, Br मायनस. परत तुम्ही NaOH घ्यायचं, Na कोणा संग जाईल, Br संग, Na Br. हा OH काय करेल, हा हायड्रोजन काढून घेईल कारण या नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज जास्त वेळ टिकत नाही, तो काय करतो, लगेच हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन ओढून घेतो. तर तयार काय होईल, CH3 NH CH3, आणि इथं H2O पण बाहेर जाणार. आता बघा या नायट्रोजनवर काय आहे, इलेक्ट्रॉन्स आहे, आणि हा एकूण एक ग्रुप आहे आणि इकडून एक ग्रुप आहे, दोन्ही त्या नायट्रोजनला इलेक्ट्रॉन देणार, म्हणजे हा पण स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल म्हणून ॲक्ट करू शकतो. मग हा पण पुढे जाऊन आणखीन रिॲक्शन दाखवू शकतो. म्हणजे आपल्याला प्रायमरी अमाइन भेटलं, आपल्याला सेकंडरी अमाइन भेटलं. आता हा सेकंडरी अमाइन परत CH3Br संग रिॲक्शन करेल, हा इथं, हा Br इथून बाहेर, बरोबर. आणि ही रिॲक्शन किती डिग्रीला होत असते, 373 डिग्री सेल्सिअसला. किती, 373. ओके. तर आता इथं काय तयार होईल, CH3N, इथं पण CH3 याच्यावर H हा पॉझिटिव्ह चार्ज, आणि बाहेर कोण जाईल, Br मायनस. तुम्ही जर NaOH घेतलं तर Na हा Br संग जाईल, NaBr. हा OH हा हायड्रोजन घेईल, हे इलेक्ट्रॉन इथं. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी स्टेप सारख्या स्टेप आहे, फक्त एक एक CH3 आपण ॲड करत चाललो. हे बघा झालं का नाही, टर्शियरी अमाइन तयार, प्लस, ओके इथंच लिहिलं मी. तर झालं नाही टर्शियरी अमाइन तयार. आता सगळे हायड्रोजन संपले असं तुम्ही म्हणणार, तरी हा एकदा आणखीन एकदा रिॲक्शन दाखवणार. का, कारण त्याच्यावर लोन पेअर आहे, 3 हायड्रोजन्स होते, तोपर्यंत प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन झाला. आता चौथ्यांदी बघा काय होईल, CH3Br, हा टर्शियरी अमाइन आहे, हा इथं जाऊन CH3 संग जॉईंट होईल आणि हा Br बाहेर. तर आता सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं काय प्रोडक्ट तयार होणार आहे. CH3 इथं N, इथं पण CH3, इथं पण CH3, इथं पण CH3. तर नायट्रोजनला 4 बॉन्ड असले तर नायट्रोजनवर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह, आणि इथं Br मायनस त्याच्या क्लोज विसिनिटीमध्ये लिहायचं. आता इथं NaOH टाकायची गरज नाही कारण तिथं हायड्रोजन शिल्लक नाही. याला आपण क्वाटर्नरी सॉल्ट म्हणतो. का सॉल्ट म्हणतो, कारण नायट्रोजनवर पॉझिटिव्ह, Brवर मायनस. सॉल्ट समजा आपण जे मीठ खातो, NaCl, Na प्लस Cl मायनस, म्हणजे कटायन आणायन असतो. इथं बघा नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज, Brवर मायनस चार्ज, याला आपण क्वाटर्नरी सॉल्ट काय म्हणतो आपण याला, क्वाटर्नरी सॉल्ट. म्हणजे पहिलं आपल्याला भेटलं प्रायमरी अमाइन, परत CH3Br संग रिॲक्ट करून सेकंडरी अमाइन परत CH3Br संग रिॲक्ट करून टर्शियरी अमाइन, आणि टर्शियरी अमाइन आणखीन एका मॉलिक्यूल संग रिॲक्ट करून क्वाटर्नरी सॉल्ट भेटतं. दिसतंय बोर्डवर सगळ्यांना, ओके दिसतंय, क्वाटर्नरी सॉल्ट भेटतं. म्हणजे प्रोडक्ट्स काय आपल्याला, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वाटर्नरी सॉल्ट. मग मी असं म्हणू शकतो का, मिक्सचर ऑफ प्रोडक्ट्स विल गेट, ही ड्रॉबॅक या रिॲक्शनचं काय भेटेल आपलं, मिक्सचर ऑफ प्रोडक्ट्स. समजा तुम्हाला ही रिॲक्शन पहिल्या स्टेपला स्टॉप करायची असेल, म्हणजे फक्त प्रायमरी अमाइनच बनवायचं असेल, तर काय करायचं बघा. ही रिॲक्शन जर तुम्हाला पहिल्या स्टेपवर स्टॉप करायची असेल,
तर बघा मी आता परत रिॲक्शन लिहितो. इथं घेऊ आपण CH3Br. तुम्ही कोणताही अल्किल हॅलाइड घेऊ शकतात, C2H5 Cl कोणताही. तर मी इथं घेतलं CH3Br. इथं अमोनिया घेतला मी, पण या वेळेस मी काय केलं, अमोनिया घेतला इन एक्सेस म्हणजे खूप साऱ्या प्रमाणात, खूप जास्त प्रमाणात अमोनिया घेतला. तर काय कराल, या पहिल्या स्टेपमध्ये सगळं CH3Br संपून जाईल, कारण हा काय एक्सेसमध्ये. समजतं. जर तुम्हाला असं क्वेश्चन विचारला अमोनोलिसिस ही पहिल्या स्टेपला कशी स्टॉप करायची, तर अमोनिया आपण काय करायचा, एक्सेसमध्ये घ्यायचा. अमोनिया जास्त घेतला तर जो काय अल्किल हॅलाइड असेल तो तिथंच संपून जाईल, कारण अमोनिया जास्त आहे. पुढल्या स्टेपला अल्किल हॅलाइड उरणारच नाही, मग पुढली स्टेप होणारच नाही. म्हणून जर अमोनिया एक्सेसमध्ये घेतलं तर तुम्हाला CH3NH2 आणि जर तुम्ही NaOH आणि ते वापरलं तर NaBr प्लस वॉटर, प्रायमरी अमाईनलाच ही रिॲक्शन स्टॉप होईल. कारण अमोनिया जास्त असल्यामुळं हा अल्किल हॅलाइड कमी आहे आणि तो पहिल्या स्टेपमध्ये संपून जाईल, पुढल्या स्टेपला तर उरणारच नाही, तर ही रिॲक्शन पुढं जाणारच नाही. समजतं. ओके. आता मला सांगा, या CH3Br ऐवजी मी जर अराइल हॅलाइड घेतला, याला आपण ब्रोमोबेन्झिन म्हणतो, अराइल हॅलाइड घेतला, तर ही रिॲक्शन होईल का? ही रिॲक्शन होणार नाही, कारण हा बॉन्ड तोडणं एवढं सोपं नाही आहे. तर तुम्ही तर म्हणणार हा सिंगल बॉन्ड आहे, का तोडणं सोपं नाही आहे? बघा, हॅलोजनवर 6 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे 3 पेअर. रेझोनन्स इथं काय येतो, डबल बॉन्ड येतो. रेझोनन्स डबल बॉन्ड आलं तर हा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवत नाही. म्हणून अमिनोलिसिसमध्ये आपण अराइल हॅलाइड घेत नाही, आपण अल्किल हॅलाइड घेतो. समजलं. हा दुसरा ड्रॉबॅक या रिॲक्शनचा. तिसरं, कोणता हॅलाइड जास्त रिॲक्टिव्ह असणार, कोणता हॅलाइड जास्त रिॲक्टिव्ह असणार? कारण मी आता घेतलं होतं ना CH3Br, हा Br इथून बाहेर जाणार आहे, बरोबर. म्हणजे जो हॅलोजन लवकर तुटणार तो जास्त रिॲक्टिव्ह. मग मी असं म्हणू शकतो का Ri इज मोर रिॲक्टिव्ह? कारण तुम्हाला माहिती आहे हॅलोजनचे सिक्वेन्स फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयडीन. शक्यतो आपण फ्लोरीन घेत नाही कारण तो एक्सप्लोजिव्ह आहे. मग या 3मध्ये जास्त रिॲक्टिव्ह कोण? जसं तुम्ही पिरियॉडिक टेबलमध्ये टॉप टू बॉटम जाता, ॲटॉमिक साईज काय होते, वाढते. ॲटॉमिक साईज वाढल्यामुळं, ॲटॉमिक साईज जर जास्त असतील तर ब्रेक करायला सोपं जातं. मग सगळ्यात वीक बॉन्ड कोणाचा असणार आहे, Ri. वीक बॉन्ड असल्यामुळे तो लवकर तुटणार म्हणजे जास्त रिॲक्टिव्ह. म्हणजे Ri जास्त रिॲक्टिव्ह, नंतर Br आणि नंतर Cl. आणि हा CH3Br हा प्रायमरी अल्किल हॅलाइड होता. मग प्रायमरी एक जास्त रिॲक्टिव्ह असतो, नंतर सेकंडरी आणि नंतर टर्शरी. इनफॅक्ट हा टर्शरी जर अल्किल हॅलाइड जर तुम्ही घेतला आणि त्याच्यात जर तुम्ही अमोनिया जर टाकला ना, काय म्हणतो मी, या CH3Br ऐवजी जर तुम्ही टर्शरी घेतला असता, टर्शरी सगळ्यांना कळतं टर्शरी म्हणजे काय. हा झाला टर्शरी. बघा CH3, इथं CH3, इथं CH3 आणि इथं Br ज्या कार्बन लाटायचे पुढे जाऊन तो 1, 2, 3 कार्बन लाटायचे, म्हणून आपण त्याला टर्शरी म्हणतो. टर्शरी जर अमोनिया संग रिॲक्शन जर केली तर अमाइन्स ऐवजी काय भेटतं, अल्किन भेटतं. अमाइन्स ऐवजी काय भेटतं, अल्किन भेटतं. हे कसं भेटतं याच चॅप्टरमध्ये पुढं आपल्याला शिकायचं आहे. का टर्शरी असला तर त्याचा अमाइन्स ऐवजी काय भेटतं आपल्याला, अल्किन भेटतं. तर ही आपण पहिली मेथड बघितली आणि खूप डिटेलमध्ये आपण ही मेथड बघितलेली. ओके, चला आता मग आपण दुसरी मेथड बघू. ओके, तर चला पुढली रिॲक्शन बघू आपण. सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन, दॅट इज रिडक्शन ऑफ नायट्राइल्स. नायट्राइल म्हणजे सायनाइट. सायनाइट हे याचं कॉमन नेम आहे
आणि नायट्राईल याचं IUPAC नेम आहे. 2च मिनटात मी तुम्हाला याचं नेमिंग कसं करतं ते सांगतो. तुमचं नेमिंग IUPACमध्ये झालं असेल, पण ते 11th होतं, विसरले असणार, तर इकडं लक्ष द्या. C ट्रिपल बॉन्ड N असं असतं, बरोबर ना. तर कॉमन नेममध्ये काय करतात, याला ते सायनाइड म्हणतात. काय म्हणतात? सायनाइड. आणि त्याला किती कार्बन साठायचे? 1. आणि हा म्हणजे मिथाईल आहे, मग याचं नाव कॉमन नेममध्ये काय आहे? मिथाईल सायनेट. मिथाईल सायनेट. आणि IUPACमध्ये काय करतात? IUPACमध्ये सगळे कार्बन्स काउंट करतात, मग तो फंक्शनल ग्रुपचा असू किंवा दुसरा कार्बन असू. म्हणजे इथं 2 कार्बन काउंट करणार, ते 1 आणि 2. 1 आणि 2. 2 कार्बन म्हणजे काय? इथेन. आणि मग त्याला आपण असं लिहितो इथेन नायट्राईल. काय लिहितो आपण? इथेन नायट्राईल. आणि कॉमन नेममध्ये त्यालाच काय म्हणतात? मिथाईल सायनाइड. बघा, कॉमन नेममध्ये सायनाइडला वेगळं धरलं जातं, म्हणून त्याच्या संग जो अटॅच आहे तो अल्काईल सायनाइड असं म्हणू आपण. पण IUPACमध्ये काय केलं जातं? त्या सायनाइडचं कार्बनसुद्धा काउंट केला जातो, म्हणून सायनाइडला ऑलरेडी त्याने इन्क्लूड केलं, म्हणून ते सायनाइड न लिहिता काय लिहितात? नायट्राईल. समजतं? तर चला हाच एक्झाम्पल घेतो मी. CH3 C ट्रिपल बॉन्ड N. मला रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन करायचं म्हणजे हायड्रोजन ॲड करायचे. रिडक्शन करायचं म्हणजे हायड्रोजन ॲड करायचं आहे. तर तुम्हाला हायड्रोजनेशनसाठी वेगवेगळे कॅटलिस्ट माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे प्लॅटिनम, पॅलेडियम, रॅनी निकेल आणि राणी निकेल इन हायड्रोजन गॅस, बरोबर. तर हे जे कॅटलिस्ट आहे हे काय करतात? हायड्रोजन प्रोव्हाइड करतात. मग मला सांगा, हा जर एक बॉन्ड ब्रेक करायचा असेल, बघा बरं का, एकदम सिम्पल ट्रिक. हा जर एक बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर एक हायड्रोजन इथं लिहा, एक हायड्रोजन इथं, म्हणजे 2 हायड्रोजन द्या. हा जर बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर एक हायड्रोजन इथं आणि एक हायड्रोजन इथं, तर झालं सिंगल बॉन्ड. तर तयार काय झालं मला सांगा? CH3 नंतर CH2 NH2 झालं का नाही? प्रायमरी अमाइन तयार. आणि कोणता आहे हा प्रायमरी अमाइन? इथेन. आणि इथेनचं ई रिप्लेस करून अमाइन, ई काढून आपण काय टाकायचं? अमाइन. आहे की नाही? सिंपल मेथड. आणखीन आपण काही रिड्युसिंग एजंट वापरू शकतो. मी इथं सोडियम अमाल्गम. सोडियम अमाल्गम म्हणजे हा ॲलॉयचा प्रकार आहे. ॲलॉय म्हणजे काय? वेन 2 or more metals are mixed, that is called as alloy. पण त्या 2 metals किंवा नॉन मेटल्स आर मिक्स्ड, दे आर कॉल्ड ॲज ॲलॉय. 2 किंवा 2पेक्षा मेटल किंवा काही नॉन मेटल मिक्स केले तर ते ॲलॉय तयार होतं. आणि त्या आता आपण 2 मिक्स करणार आहे असं कन्सिडर करू, आणि त्याच्यापैकी जर एक मर्क्युरी असेल, मर्क्युरी म्हणजे Hg, तर त्याला आपण अमाल्गम म्हणतो. म्हणजे याचं नाव आहे काय? सोडियम अमाल्गम इन इथिल अल्कोहोल. हा पण रिड्युसिंग एजंट आहे. सोडियम अमाल्गम इन इथिल अल्कोहोल. आपण याला मेंडस रिॲक्शन म्हणतो. तर सायनाइडपासून प्रायमरी अमाइन तयार करायचं, विच ऑफ द, म्हणजे काही वेळेस क्वेश्चन विचारलं आहे सायनाइडपासून अमाइन तयार करायचं, तर विच इज दिस रिॲक्शन? तर त्याचं नाव काय? मेंडस रिॲक्शन. करायचं तेच आहे, इथं जे केलं तेच. इथं एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, हा बॉन्ड ब्रेक होणार. इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, हा बॉन्ड ब्रेक होणार. तर तयार काय होणार? C2H5 CH2 NH2. आता तुम्हाला कळतं की या सायनाइडचा जो कार्बन आहे, हा सायनाइडचा जो कार्बन आहे त्याला पण आपण CH2 मध्ये कन्वर्ट केलं आहे. सायनाइडचा हा जो कार्बन आहे त्याला पण CH2 मध्ये कन्वर्ट केलं, म्हणून आपण अल्केनची चेन काय केली? वाढवलेली.
म्हणून अशा रिॲक्शनला ॲसेंट ऑफ चेन म्हणतात. काय म्हणतात? ॲसेंट ऑफ चेन. म्हणजे चेनची लेंथ काय होते? वाढते. बघा आपण कन्सिडर करताना फक्त हा CH3 असं कन्सिडर नाही करायचं, इथं 2 कार्बन आहे असं कन्सिडर करायचं. मग 2 कार्बन आहे तर इथे नामाईन तयार होईल. इथं बघा इथं CH3CH5 म्हणजे इथं 2 आणि इथं एक 3 कार्बन आहे म्हणजे प्रोपेनामाईन तयार होईल. बघा झालं का नाही? 2 3 प्रोपेनामाईन. समजतं? तुम्ही इथं लिथिनियम ॲल्युमिनियम हायड्राईडसुद्धा वापरू शकतात. लिथिनियम ॲल्युमिनियम हायड्राईड. बघा मी तुम्हाला जितके पॉसिबल रिएजंट आहे सगळे लिहून दिले. तुम्ही कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करू शकता. प्लॅटिनम, निकेल, पॅलेडियम. तुम्ही सोडियम अमालगमिन अल्कोहोल दॅट इज C2H5 ज्याला आपण मेंडस रिॲक्शन म्हणतो ते पण करू शकतात. तुम्ही लिथिनियम ॲल्युमिनियम हायड्राईड हे सुद्धा वापरू शकतात. समजलं? ओके. आता आपण पुढली रिॲक्शन बघूया. समजलं सगळ्यांना? ओके. तिसरी रिॲक्शन बघा, रिडक्शन ऑफ अमाइड्स. अमाइड्स काय असतं? RC डबल बॉन्ड ONH2. रिडक्शन ऑफ अमाइड्स. बघा आपण जर इथं RC डबल बॉन्ड ONH2 म्हणजे हा झाला अमाइड. याची रिॲक्शन पहिल्या स्टेपमध्ये जर आपण लिथिनियम ॲल्युमिनियम हायड्राईड बरोबर आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आपण जर वॉटर यूज केलं H2O तर काय होतं? या C डबल बॉन्ड O ऐवजी आपल्याला भेटतं CH2. या C डबल बॉन्ड O ऐवजी आपल्याला काय भेटतं? CH2. मग काय तयार होणार? RCH2NH2. झालं का नाही प्रायमरी अमाईन तयार? तर C डबल बॉन्ड O ऐवजी काय लिहायचं? बोला. CH2. ते कसं होतं बघा. मी आधी शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला. C डबल बॉन्ड O आहे बरोबर. तर याचं पहिलं सिंगल बॉन्ड ब्रेक करा. इथं एक H, इथं एक H. नंतर हा बॉन्ड ब्रेक करा. इथं एक H, इथं एक H. म्हणजे H2O बाहेर जाईल आणि इथं 2 हायड्रोजन येतील. H2O आणि इथं 2 हायड्रोजन येतील CH2 बरोबर. पण नेमकं याची मेकॅनिझम काय असते आता आपण बघू. मेकॅनिझम बघा. मेकॅनिझममुळं काय होतं तुमचं आयडिया क्लिअर होतं नेमकं काय होतं. आपल्याला रिॲक्शन देणार ठेवायची फक्त मेकॅनिझम आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्या आधी लिथिनियम ॲल्युमिनियम हायड्राईडचं स्ट्रक्चर नेमकं काय असतं आपण बघू. मला सांगा. ॲल्युमिनियम हा 3+ आहे. मग ॲल्युमिनियम सांगा किती हायड्रोजन्स राहतील? 1 2 3. कारण ॲल्युमिनियम हा 3+ आहे म्हणजे 3 हायड्रोजन. एक हायड्रोजन -1, दुसरा हायड्रोजन -1, तिसरा हायड्रोजन -1 आणि Al किती आहे? 3+ आहे. 3+3 कॅन्सल AlH3 बरोबर. पण आता ॲल्युमिनियमचं ऑक्टेट कंप्लीट एक बघू. हे 2 2 4 आणि 2 6 6 इलेक्ट्रॉन्स आहे. ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. इथं किती इलेक्ट्रॉन्स आहे? 6 इलेक्ट्रॉन्स आहे. बघा लिथिनियम ॲल्युमिनियम हायड्राईड म्हणजे लिथिनियम राहिला आणि एक हायड्रोजन. आता लिथियम काय करणार? कारण लिथियम हा मेटल आहे आणि मेटल ऑलवेज डोनेट्स इलेक्ट्रॉन. तर लिथियम काय करणार? या हायड्रोजन इलेक्ट्रॉन देणार. तर हा लिथियम काय होणार? प्लस होणार. हा हायड्रोजन काय होणार आता? मायनस होणार. कारण लिथियमने इलेक्ट्रॉन दिले म्हणून लिथियम +1. ॲल्युमिनियमने हायड्रोजनने इलेक्ट्रॉन घेतले म्हणून हायड्रोजन काय? -1. मग हा हायड्रोजन काय होणार? इथं जाऊन जॉईन होणार कारण याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर तयार काय होणार आता? Al हा H H H आणि हा H. आता याने इलेक्ट्रॉन दिलं म्हणून ॲल्युमिनियमवर कोणता चार्ज आता? प्लस आणि मायनस आणि लिथिनियमवर प्लस. तर हे स्ट्रक्चर असतं लिथिनियम ॲल्युमिनियम हायड्राईडचं बरोबर.
आता नीट समजून घ्या, आर सी डबल बॉन्ड ओ NH2, लिथिनियम ॲल्युमिनियम हायड्राईड. एवढं ध्यानात ठेवायचं, हा हायड्राईड डोनर आहे, H मायनस डोनर आहे हा, ज्याला आपण हायड्राईड डोनर असं म्हणतो. मग मला सांगा, हा कार्बन नीट लक्ष द्या या कार्बनकडे. इकडं कोण अटॅच आहे? ऑक्सिजन, खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. इकडं कोण अटॅच आहे? नायट्रोजन, खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणून ते काय करणार, या कार्बनकडून इलेक्ट्रॉन ओढणार. म्हणजे कार्बनवर कोणता चार्ज येणार आता? पॉझिटिव्ह. हा हायड्राईड आहे निगेटिव्ह, तो पॉझिटिव्ह सेंटरवरच अटॅक करणार. याने इथं अटॅक केलं तर हा इथं जाणार, बरोबर. तर तयार काय होणार? आर सी, हा ओ मायनस, हा एच इथे अटॅच झाला, हा NH2. इथपर्यंत सगळ्यांना समजलं. तर इथून एक हायड्रोजन आपण काय केलं, इथे अटॅच केलं, तर मग इथं किती हायड्रोजन शिल्लक राहिले? 3, बरोबर. किती हायड्रोजन शिल्लक राहिले? 3. मग काय इथे अटॅच होणार? AlH3. लिथिनियम त्याच्या क्लोज विसिनिटीमध्ये राहणार. इथं काय उरलं? AlH3. आता बघा मी हे रफ करतो. पुढली स्टेप बघा, या नायट्रोजनकडे एक लोन पेर आहे, बरोबर. या नायट्रोजनकडे काय आहे? एक लोन पेर आहे. तो इथं जाऊन बॉन्ड तयार करणार. आता इथं जाऊन बॉन्ड तयार केला तर कार्बनला 5 बॉन्ड होणार, म्हणून हा ग्रुप बाहेर जाणार, कारण हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. तर तयार काय होणार मग? आर सी एच डबल बॉन्ड NH2 आणि नायट्रोजनवर कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज, कारण नायट्रोजन इलेक्ट्रॉन डोनेट केले. बाहेर काय जाणार? O मायनस AlH3, बरोबर. आता पुढली स्टेप, हा आणखीन एक हायड्राईड आयन देणार आणि तो हायड्राईड आयन इथं अटॅक करणार. कारण मग मला सांगा, काही जण म्हणतील या पॉझिटिव्हवर काय अटॅक केला नाही, कारण पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट, पण नायट्रोजन इतका इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो का तो स्वतःकडे जास्त वेळ पॉझिटिव्ह चार्ज होणार नाही. म्हणून हे 2 इलेक्ट्रॉन आधीच तो ओढून घेईल. हे 2 इलेक्ट्रॉन तो आधीच ओढून घेतले तर किती बॉन्ड्स? 1 2 3. म्हणजे या कार्बनवर ॲक्च्युली पॉझिटिव्ह चार्ज आहे, कारण नायट्रोजन स्वतःकडे जास्त वेळ पॉझिटिव्ह चार्ज होणार नाही. तो या डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन म्हणजे पाय इलेक्ट्रॉन्स ओढून घेईल, तर हा H इथं जाईल आणि फायनली आपल्याला आपला प्रोडक्ट भेटेल. बघा मी इकडं वर दाखवतो, आर सी, इथं H, इथं H. नायट्रोजनला त्याचे इलेक्ट्रॉन्स परत भेटले, NH2. तर काय होणार? O मायनस AlH2 आणि त्याच्या क्लोज विसिनिटीमध्ये कोण राहणार? लिथिनियम. तर समजली, ही झाली याची डिटेल मेकॅनिझम. हे काय झालं? याचं डिटेल मेकॅनिझम झालं. पण तुम्ही काय करायचं, ही मेकॅनिझम नीट बघून घ्यायची. तुम्ही काय करायचं, हा जो C डबल बॉन्ड O आहे, हा जो C डबल बॉन्ड O आहे त्याच्याऐवजी CH2 लिहायचं. म्हणजे प्रोडक्ट होणार RCH2 NH2. झालं का नाही? प्रायमरी अमाइन तयार. आणि हे कधी करायचं? जेव्हा पहिल्या स्टेपमध्ये लिथिनियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि दुसऱ्या स्टेपमध्ये वॉटर असं लिहिलेलं असेल, ही रिॲक्शन करायची. समजली? तर आपण किती मेथड्स बघितल्या? टोटल 3 मेथड्स बघितल्या. आणखीन आपण 2 मेथड बघू, म्हणजे टोटल 5 मेथड होतील. ओके, 4th मेथड बघा, रिडक्शन ऑफ नायट्रो ग्रुप. नायट्रो म्हणजे NO2. हा NO2 ग्रुपला आपल्याला NH2 मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे नायट्रोला आपण अमाइनमध्ये कन्वर्ट करायचं. इंडस्ट्रीमध्ये Fe म्हणजे आयन प्लस HCl हा कॅटलिस्ट वापरला जातो.
हा रिड्युसिंग एजंट आहे Fe प्लस HCl आणि लॅबमध्ये SN प्लस HCl, SN म्हणजे टिन प्लस HCl, Fe प्लस HCl इंडस्ट्रीमध्ये. मला सांगा हा Fe प्लस HCl ही बेस्ट मेथड आहे. काय बेस्ट मेथड आहे का? कारण आयन स्क्रॅप म्हणजे लोखंड जे स्क्रॅपमध्ये असतं त्याचा यूज करतो आपण त्याचा यूज करतो इंडस्ट्रीमध्ये. लोखंड जे स्क्रॅपमध्ये म्हणजे जे भंगार स्क्रॅपमध्ये पडलेलं आहे त्याचा यूज इंडस्ट्रीमध्ये करतात. मग त्यांना खर्च कमी येणार म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट कमी होणार, त्यांचा फायदा जास्त असतो. इंडस्ट्रीमध्ये फायदा बघितला जातो म्हणून त्याला आपण ते काय म्हणतात बेस्ट मेथड म्हणतात. म्हणजे लार्ज स्केलवर जर तुम्हाला अमाइन तयार करायचं असेल नायट्रोपासून तर FeHCl वापरतात कारण तिथं खर्च कमी येतो. ओके, आता हे कसं करतात बघा. मी तर लिहितो RnO2 किंवा चला एक्झाम्पलच घेतो CH3NO2 नायट्रोमिथेन. आता एरोवर लिहितो मी SnHCl लॅब मेथड. मला सांगा आपण रिडक्शन म्हणजे हायड्रोजन ॲड करणार आहे, आपण ॲड हायड्रोजन किंवा रिमूव्ह ऑक्सिजन. आता ऑक्सिजन रिमूव्ह करायचे म्हणजे हे 2 ऑक्सिजन काय करायचे आपल्याला रिमूव्ह करायचे. रिडक्शन म्हणजे काय ॲड हायड्रोजन किंवा रिमूव्ह ऑक्सिजन, हे 2 ऑक्सिजन रिमूव्ह करायचे. आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर मिक्स झालं तर वॉटर तयार होतं म्हणजे H2O तयार होणार बरोबर. पण ऑक्सिजन किती वेळा आहे 2दा म्हणजे बॅलन्स. कारण इथं बघा हे ऑक्सिजन एकदाच आहे, 2दा लिहायचं म्हणून मला इथं 2 लिहावं लागणार. म्हणजे 2 ऑक्सिजनला काढण्यासाठी किती हायड्रोजनची गरज आहे आपल्याला 4. आणि आपल्याला हे ऑक्सिजन तर बाहेर निघाले त्याच्या जागेवर आपल्याला NH2 तयार करायचं. म्हणजे आपल्याला तयार काय करायचं आहे CH3NH2. म्हणजे इथं 2 हायड्रोजन आणि इथं 4 हायड्रोजन, टोटल आपल्याला किती हायड्रोजनची गरज आहे 6. मग इथं आपण काय लिहायचं 6 नॅसेंट हायड्रोजन. नॅसेंट जे असतं हायड्रोजन तो रिॲक्टिव्ह असतं. हायड्रोजन तुम्ही H2 हा स्टेबल बघितला असेल पण H हा जास्त रिॲक्टिव्ह असतो आणि जास्त रिॲक्टिव्ह असेल तर आपण त्याला ब्रॅकेटमध्ये टाकायचं आणि आपण त्याला म्हणतो नॅसेंट हायड्रोजन. म्हणजे किती हायड्रोजनची गरज आहे 6. का 6 हायड्रोजन? कारण हे 2 ऑक्सिजन काढायचं असेल तर H2O ऑक्सिजन म्हणजे इथं 4 हायड्रोजन लागतील आणि इथं 2. हे आपण करू शकतो SnHCl बरोबर. इथं मी घेतो C2H5NO2. इथं आपण लिहू शकतो इंडस्ट्रियल मेथड FeHCl. तर काय तर इथं पण 6 नॅसेंट हायड्रोजन लागणार FeHCl. इथं पण 6 नॅसेंट हायड्रोजन. तर तयार काय होणार C2H5NH2 प्लस 2 टाइम्स H2O. बघा मी इथंच आता ऑर लिहितो. आणखीन काय काय वापरू शकतो आपण वापरू शकतो प्लॅटिनम, पॅलॅडियम, निकेल NH2 गॅसमध्ये किंवा आपण इथं लिथिनियम ॲल्युमिनियम हायड्राईडसुद्धा वापरू शकतो. बघा इथं पण मी तुम्हाला 4 रिएजंट्स दिले FeHCl, SnHCl, नंतर प्लॅटिनम, पॅलेडियम. बघा इथं किंवा आहे प्लॅटिनम वापरा तुम्ही, पॅलेडियम वापरा. आपल्या बुक्समध्ये शक्यतो निकेल वापरला जातो कारण हा प्लॅटिनम आणि पॅलेडियम हा एक्सपेन्सिव्ह मेटल आहे म्हणून आपण निकेल वापरला जातो. नंतर आपण लिथिनियम ॲल्युमिनियम हायड्राईडसुद्धा वापरू शकतो. हे सगळे रिड्युसिंग एजंट आहे. ते नायट्रोला कशात कन्वर्ट करणार अमाइन्समध्ये. समजलं काही अडचणीतपर्यंत? ओके, आता आजची आपण लास्ट मेथड बघू आणि आजच्या लेक्चरमधली ही सगळ्यात इम्पॉर्टंट मेथड आहे. जर कोणताही क्वेश्चन आला नायट्रोजन कंपाऊंडमध्ये तर तो गॅब्लियर सिंथेसिसच्या चान्सेस जास्त असतो. तर आपण पुढली मेथड बघणार आहे गॅब्लियर सिंथेसिस. ओके, पुढली जी रिॲक्शन आहे या चॅप्टरमधली सगळ्यात इम्पॉर्टंट रिॲक्शन, परत सांगतो बोर्ड लेवल असो नाही तर कॉम्पिटेटिव्ह लेवल असतो,
ही रिॲक्शन सगळ्यात महत्त्वाची आहे. मी तुम्हाला याचं डिटेल मेकॅनिझम पण एक्सप्लेन करणार आहे. याचं नाव आहे गॅब्लियर थॅलॅमाइड सिंथेसिस. जर माझे प्रिव्हियस लेक्चर तुम्ही बघितलं असेल, या अमाईनचं नाही, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिडचं लेक्चर जर बघितलं असेल तर तुम्हाला तिथं मी थॅलॅमाइड कसं तयार करायचं हे शिकवलं आहे. थॅलिक ॲसिडपासून थॅलॅमाइड कसं तयार करायचं हे शिकवलं आहे. नसन बघितलं तर ते लेक्चर बघा, तर त्याच्यात मी थॅलॅमाइड कसं तयार करायचं हे शिकवलं आहे. आता आपण थॅलॅमाइडची रिॲक्शन बघू. तर थॅलॅमाइड काय असतं? बेन्झिन रिंग, सी डबल बॉन्ड ओ, इथं सी डबल बॉन्ड ओ, इथं एन आणि हा एच, याला आपण थॅलिमाइड असं म्हणतो. काय म्हणतो आपण? थॅलिमाइड. याची रिॲक्शन, आणि बघा हा जो हायड्रोजन आहे हा ॲसिडिक आहे, कारण तो हायड्रोजन कोणाला अटॅच आहे? नायट्रोजनला. आणि नायट्रोजनच्या शेजारी बघा कार्बोनिल ग्रुप आहे, ते इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढणार, म्हणजे हा हायड्रोजन खूप ॲसिडिक आहे. ॲसिडिक म्हणजे तो इझिली इथून बाहेर जाणार. तर मग मी इथं घेतो अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक म्हणजे इथिल अल्कोहोल वापरला जातो. इथेनॉल KOH, इथेनॉलिक KOH असं सुद्धा लिहिलं जातं. मला सांगा, हा OH इथं काय आहे? मायनस आहे, न्यूक्लिओफाईल. तो काय करणार? हा हायड्रोजन घेणार, या हायड्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन इतर नायट्रोजनकडे राहणार, कारण याच्याकडे ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज आहे. ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज म्हणजे याच्याकडे ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याला फक्त हायड्रोजन पाहिजे. म्हणजे बाहेर काय जाणार? H2O. बरोबर, हा OH आणि हा H2O. तर तयार काय होणार? एन आणि नायट्रोजनकडे 2 इलेक्ट्रॉन आल्यामुळे नायट्रोजन काय झाला? निगेटिव्ह झाला. आता हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे, म्हणजे हा दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देऊ शकतो. तर इथं आपल्याला काय करायचं? अल्किल हॅलाइड घ्यायचं. आणि बघा मी वरती लिहिलं, दिस इज द बेस्ट मेथड टू प्रिपेअर प्रायमरी अमाइन. सेकंडरी का तयार होत नाही, टर्शरी का तयार होत नाही, मी तुम्हाला सिम्पल एक्झाम्पलने ते समजून सांगतो. बघा मी इथं घेतलं समजा CH3Br. तर Br जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं पार्शियल निगेटिव्ह, हा पार्शियल पॉझिटिव्ह. हा इथं अटॅक करणार, Br बाहेर जाणार, म्हणजे इथं काय बाहेर जाणार? Br मायनस. तर प्रोडक्ट काय तयार होणार? NCH3 असं तयार होणार. बरोबर. बघा इथपर्यंत आलो आपण. आता याच्यानंतर काय घ्यायचं? आपण इथं NaOH घ्यायचं, ॲक्वेस NaOH. बघा हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा, हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा. मेकॅनिझममध्ये मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे, पण फक्त आपल्याला रिॲक्शन लिहिताना लक्षात ठेवायचं, हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा, हा बॉन्ड इथून ब्रेक करायचा. इथं NaOHचे किती मॉलिक्युल्स घ्यायचे? 2. बघा हा NaOH आणि दुसरा NaOH. इथला एक हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, म्हणजे इथं काय होणार? NH2CH3. इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन, NH2CH3. झालं की नाही? प्रायमरी अमाइन तयार. काय तयार होणार? CH3NH2. इथं काय उरलं? ONA ते याला जॉईन करून द्यायचं. तर तयार करणं प्लस C डबल बॉन्ड O. बघा, कारण आपण हा इथून ब्रेक केल्यामुळे कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्हला कोण अटॅच होणार? निगेटिव्ह. मग NaO मध्ये O निगेटिव्ह आहे, म्हणून ONA असं लिहायचं. इथं ONA आणि इथं पण ONA. हा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड झाला,
आणि झालं की नाही प्रायमरी अमाइन तयार. आणि याच्यात प्रायमरी अमाइनच तयार होतं, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन तयार होत नाही. कारण बघा याला आपल्याला बॅकसाईड अटॅक करायचा आहे. हा जर बल्गी ग्रुप असेल तर तो अटॅक होणार नाही. हा जर मोठा बल्गी ग्रुप असेल तर तो अटॅक होणार नाही. सेकंडरी आणि टर्शियरीमध्ये ही रिॲक्शन होत नाही. ही फक्त आणि फक्त प्रायमरी अमाइनसाठीच रिॲक्शन असते. आणि या आरायल हॅलाइडसाठी सुद्धा ही रिॲक्शन नसते. बघा CH3Br ऐवजी जर मी रिंग आणि Br जर घेतलं असतं तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आता मी याच लेक्चरमध्ये सांगितलं का रेझोनन्समुळे इथं काय तयार होतं, डबल बॉन्ड तयार होतं. आणि त्याच्यामुळं आरायल हॅलाइड डज नॉट अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन NSR. कारण हा डबल दिसतं तर आपल्याला सिंगल बॉन्डच आहे, पण रेझोनन्समुळं काय असतं, डबल बॉन्ड असतं. डबल बॉन्डमुळं इथं ही रिॲक्शन होणार नाही, कारण डबल बॉन्ड ब्रेक करणं एवढं सोपं नाही. म्हणजे ही रिॲक्शन फक्त प्रायमरी अमाइनसाठीच होते, आरायल हॅलाइडसाठी सुद्धा होत नाही. कोणतेही गॅब्लियर थॅलामाइड सिंथेसिस. म्हणून ही एकदम स्पेसिफिक रिॲक्शन. इथून फक्त आपण प्रायमरी अमाइनच तयार करू शकतो, तो पण ॲलिफॅटिकच, ॲरोमॅटिक नाही. कारण रिंगचं हा बॉन्ड ब्रेक करणं सोपं नाही, कारण ते डबल बॉन्ड होतो. समजलं. तर आता आपण याची मॅकॅनिझम बघू. ओके, तर चला याचं मॅकॅनिझम बघू आपण. काय असतं थॅलामाइडचं स्ट्रक्चर. रिंग C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, NH. आणि मी ऑलरेडी सांगितलं हा हायड्रोजन जास्त ॲसिडिक असतो, म्हणून आपण इथं काय घेतो, अल्कोहोलिक KOH. इथं OH हा मायनस असतो, तो मायनस काय करणार, हायड्रोजन घेणार, दोन्ही इलेक्ट्रॉन इथं येणार. तर काय तयार झालं, ही रिंग C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, N निगेटिव्ह. बरोबर. म्हणजे इथं बाहेर काय गेलं, वॉटर H2O. तर इथं CH3Br हे इथं अटॅक करणार, हा Br इथून बाहेर जाणार, म्हणजे इथून बाहेर जाणार Br मायनस. हा प्रायमरी अल्किल हॅलाइड पाहिजे, कारण सेकंडरी आणि टर्शियरीमध्ये स्टेरिक क्राउडिंग होतं, म्हणून हे बॅकसाईड अटॅक होत नाही. तर हा तयार झाला C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, इथं N, इथं CH3 आणि हा. ओके, समजलं. तर तोच कंपाऊंड मी इथं लिहितो, रिंग C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, N CH3. आता मी इथं NaOH घेतो, किंवा आपण मागच्या स्टेपमध्ये KOH घेतला होता, तर KOH घेतो. तर OH काय आहे, मायनस आहे. तर हा कोणत्या कार्बनवर अटॅक करणार, जिथं पॉझिटिव्ह सेंटर आहे. तर हे दोन्ही कार्बनवर पॉझिटिव्ह सेंटर आहे. एक एक अटॅक मी दाखवतो बघा. पहिले याच्यावर अटॅक दाखवतो, नंतर याच्यावर. हा इथे अटॅक केल्यामुळं हा बॉन्ड ब्रेक होणार, परत बॉन्ड फॉर्म होणार, आणि हा इथून तुटणार. बघा OHने या कार्बनवर अटॅक केला, हा बॉन्ड ब्रेक होणार, परत हा बॉन्ड फॉर्म होणार. म्हणजे कोणता तरी बॉन्ड ब्रेक झाला पाहिजे. आणि नायट्रोजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं हा बॉन्ड इथून ब्रेक होणार, आणि नायट्रोजनला इलेक्ट्रॉन्स भेटणार. बरोबर. तर तयार काय झालं, हा रिंग C डबल बॉन्ड O, नायट्रोजनला इलेक्ट्रॉन भेटले, आणि पुढं काय CH3. आणि इथं काय तयार होणार, C डबल बॉन्ड O, OH. हा ॲसिड आहे, आणि तुम्हाला माहिती आहे ॲसिड इज अ सबस्टन्स विच गिव्स H+. मग हे इलेक्ट्रॉन हा H घेणार, आणि हे दोन इलेक्ट्रॉन ऑक्सिजनवर जाणार. मग तयार काय होणार, NH CH3, C डबल बॉन्ड O मायनस. आणि इथं बघा आपण इथं O मायनस वापरतो, K+ असतो,
म्हणून इथं तयार होणार के प्लस. परत के एका KOHचा अटॅक दाखवा. माझ्या मते मी मागच्या वेळेस इथं NOH दाखवलं होतं, तुम्ही NOH वापरू शकता किंवा KOH वापरू शकतात. एका मॉलिक्युलचा अटॅक दाखवला आता दुसऱ्या मॉलिक्युलचा. ॲक्च्युली ते संगत होत असतं, पण आपण 2 वेगवेगळ्या स्टेपमध्ये दाखवतोय. KOH OH मायनस इथं अटॅक करणार, हा बॉन्ड ब्रेक होणार, परत बॅक बॉन्डिंग होणार आणि हा इथून बाहेर जाणार, म्हणजे नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन्स आहे. तर फायनल स्टेप बघा, ही झाली रिंग, हा झाला C डबल बॉन्ड O. मग इथं तयार झालं OH C डबल बॉन्ड O मायनस K प्लस, आणि बाहेर काय गेलं NHCH3 आणि याच्याकडे काय लोन पेर आहे. हा हायड्रोजन घेणार कारण हा बेस आहे, हा ॲसिड आहे, हा इथून बाहेर जाणार आणि फायनली काय तयार होणार. आता बघा Na जर हा हायड्रोजन घेतला तर फायनली तयार होणार CH3NH2. झाला की नाही प्रायमरी अमाइन तयार. आणि बाय प्रोडक्ट काय तयार होणार, ही रिंग C डबल बॉन्ड O मायनस K प्लस C डबल बॉन्ड O मायनस K प्लस. आणि जर NaOH जर घेतला असेल तर इथे Na प्लस येणार, फक्त एवढंच फरक. समजले. ही रिॲक्शन फक्त आणि फक्त प्रायमरी अमाइन, तो पण प्रायमरी अमाइन कसं पाहिजे, ॲलोफॅटिक पाहिजे, ॲरोमॅटिक नको आहे. कारण ॲरोमॅटिकवर जर आपल्याला ॲरोमॅटिक पाहिजे असेल तर इथं ॲरोमॅटिक हायलाईट घ्यावं लागणार, म्हणजे बेन्झिन रिंग आणि Br, पण तिथं डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं म्हणून ही रिॲक्शन होत नाही. तर अशा पद्धतीनं आपण 5 मेथड बघितले आहे मेथड ऑफ प्रिपरेशनच्या. आणखी पुढल्या लेक्चरमध्ये आपण 5 मेथड बघू, म्हणजे टोटल 10 ते 11 मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स आहे. आणि खूप सोपं आहे. इनिशियली तुम्हाला अवघड वाटणार, पण 1-2 वेळेस जर तुम्ही या रिॲक्शन व्यवस्थित रिवाईज केल्या तर हा चॅप्टर फक्त न फक्त 40 ते 45 मिनटात किंवा फार तर फार तुम्हाला 1 तासमध्ये रिव्हिजन होणार. जर हा चॅप्टर तुम्ही 3-4 वेळेस जर ऑलरेडी बघून ठेवला जर असेल तर 40-45 मिनटात तर 100% काय होणार आहे, पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन होणार आहे. फक्त इनिशियली आपल्याला कोणतीही गोष्ट अवघड वाटते, पण आपण 1-2दा त्याची प्रॅक्टिस जर केली तर ती खूप सोपी असते. फक्त व्यवस्थित ट्रिक्स ध्यानात ठेवायच्या. एका पेजवर लिहायचं, ओके गॅब्लियर थॅलामाइड सिंथेसिस प्रायमरी अमाइनस देतो, एवढंच तर ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण 5 मेथड शिकलो आहे. तर आज मी तुम्हाला त्याच्या नोट्स देणार, म्हणजे डे वाईज क्वेश्चन्स देणार. आज तुम्हाला 4 ते 5 वाजेस तर डे वाईज क्वेश्चन्स येऊन जाणार. आणि माझ्या नोट्सचे पण मी फोटो काढून म्हणजे त्याचं PDF फॉर्मॅट बनवून तुम्हाला पाठवणार. कारण काही पॉईंट्स असे असतात डिटेलमध्ये 1-2 पॉईंट्स सांगण्याला राहून जातात, कारण व्हिडिओ लेंदी होत चालतो. त्याच्यामुळे त्या नोट्समधून व्यवस्थित वाचून घ्या. ओके, काय अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.